नमस्कार मित्रांनो लाडकी बहीणबद्दल मला मागच्या 2 व्हिडिओवर खूप कमेंट्स आले आहेत। भरपूर जणांनी मला कमेंट्स अशी केलेली आहे की लाडकी बहीण योजनेला केवायसी आम्हाला स्वतः पुन्हा करायची आहे का। हे बघा मित्रांनो, लाडकी बहीणची केवायसी पुन्हा कुणाला करायची आहे? ज्यांनी मागच्या वेळेस ज्यांनी आधार केवायसी करत असताना, तुमची लाडकी बहिणीची केवायसी करत असताना त्यांच्याकडून त्यांची जातीचं किंवा काही चूक झाली असेल केवायसी करताना, तर त्यांनी ती केवायसी आता नवीन करू शकतात। त्याची लास्ट मुदत 31 डिसेंबर पर्यंत दिलेली आहे। ज्यांची केवायसी करताना काही चुका झाल्या असतील, त्यांच्या काही प्रॉब्लेम झाले असतील, तर त्यांनी पुन्हा आता अपडेट करून घेणे गरजेचे आहे आणि हा लास्ट चान्स आहे। 31 डिसेंबर नंतर कोणतीही मुदत वाढ होणार नाहीये। तर दुसरा आता पॉईंट बघूया की अजून कोणासाठी आहे नवीन पुन्हा केवायसी करायची। ती आहे घटस्फोटित महिला किंवा ज्यांचे वडील हयात नसतील किंवा त्यांचे पती हयात नसतील, अशा सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत यांच्यासाठी हा नवीन ऑप्शन आलेला आहे। तिथं ऑप्शन आपल्याला चॉईस करायचं आहे की लाडकी बहिणीची केवायसी करताना तुमचे पती हयात असतील तर विवाहित अविवाहित असे ऑप्शन आहेत, ते तुम्हाला सिलेक्ट करून पुढची प्रोसेस करायची। तर यावर काही प्रश्न विचारण्यात आलेले होते मला की लाडकी बहीणची केवायसी करताना जर मी अगोदर माझ्या घटस्फोटित महिलांनी जर अगोदर केवायसी केली असेल आणि आता त्यांना पुन्हा करायची लागेल का? तर मित्रांनो, करून घ्या। ज्यांची केवायसी, हे बघा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तिथं क्लिअर दिसणार आहे की तुमची केवायसी, जर केवायसी तुमची सबमिट झाली असेल तर तुम्हाला लगेच ऑप्शन येईल यांची केवायसी पूर्ण झालेली। पण तुमचं काही अपडेट असेल, तुम्हाला माहिती असेल की माझ्याकडनं ही चूक झाली आहे किंवा ती चूक झालेली आहे, तर मित्रांनो ते अपडेशन आता करून घेणं गरजेचं आहे। कारण आता आमची अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे, याच्या पुढे मुदत वाढणार अशी मला काही खात्री नाहीये। म्हणून सर्व लाडक्या बहिणींना मी विनंती करतो, त्यांनी लाडकी बहिणीची जी केवायसी करण्याचा हा जो चान्स आहे तो त्यांनी परत करून घ्यावा। का? कारण पुढे जाऊन त्यांना कोणत्याही प्रकारच्या त्यांचे नुकसान होता कामा नये। तर अशाच प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।